सख्या रे भाग 102 मायराच्या डेस्टिनेशनला पोहोचायला अबीरला 20 मिनिटे लागली. इतक्यात अक्षरा गाडीच्या सीटला चिकटून बसून राहिली. ना तिने अबीरकडे पाहिलं ना अबीर काही तिच्यासोबत बोलला. तिला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि एका छोट्या किसमुळे तिचं लाजणं अबीरला हसायला भाग पाडत होतं. त्यामुळे तो एका हाताने गाडी चालवत होता आणि दुसऱ्या हाताने त्याचा तळहात गाडीच्या खिडकीवर टेकवून चेहरा दाबून हसत होता. डेस्टिनेशन समोर गाडी थांबवून अबीर गाडीतून बाहेर आला आणि अक्षरासाठी दार उघडून त्याच्या ब्लेझरची बटणं उघडू लागला. तेव्हा अक्षरा तिचा ड्रेस ऍडजस्ट करून बाहेर येऊ लागली. तेव्हा अबीरने तळहात हलवत हम्म केला आणि अक्षराच्या शारीरिक हालचाली पाहू लागला. अबीरचा अपमान होऊ नये म्हणून अक्षराने थोडासा संकोच करून हात धरला आणि तिचे पाय जमिनीवर ठेवत बाहेर आली आणि तिने अबीरचा हात सोडला आणि थोडासा वाकून तिचा ड्रेस गुडघ्यापर्यंत ओढला. त्यानंतर दोघेही हॉटेलमध्ये गेले, जिथे हॉटेलचा कर्मचारी त्यांना मायराच्या पार्टीसाठी घेऊन गेला. हॉलमध्ये प्रवेश करताच तिचे डोळे रंगीबेरंगी दिव्यांनी क्षणभर विस्फारले आणि परफ्यूमच्या वेगवेगळ्या सुगंधांनी अक्षराचं मन खट्टू झालं. त्यामुळे ती विचित्र चेहरे करू लागली. तिकडे गेल्यावर अबीरचं लक्ष तिच्या हावभावाकडे गेलं तेव्हा त्याने विचारलं, इज एव्हरीथिंग ओके? तिची काळजी करून अबीरचा आनंद संपवण्याचा अक्षराचा हेतू नव्हता. म्हणून तिने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, आय एम फाईन. ओपन वातावरणातून या बंद ठिकाणी आलो म्हणून मला थोडं अनकम्फर्टेबल वाटतंय, पण आता मला वर वाटतं आहे. अक्षराचं बोलणं ऐकून अबीरने नुकतीच होकारार्थी मान हलवली होती तेवढ्यात मागून कोणीतरी अबीर बिरला. इट्स अ लॉंग टाइम टू सी यू हाक मारली, ज्यावर अबीर आणि अक्षरा दोघेही मागे वळले. त्याचा बालपणीचा मित्र मनवीर आणि नैनिकाला त्याच्या मिठीत पाहून अबीरला त्याचे भूतकाळातील हायस्कूलचे दिवस सुचले. दुसरीकडे नैनिकाला पाहून अक्षराने अबीरच्या हातावर हात ठेवला आणि तिची पावले मागे टाकली. अबीरशी लग्न केल्यानंतर नैनिकाच्या कडू शब्दांनी तिच्या मनाला पुन्हा दुःखाने घेरलं. जे नैनिकाने पाहिलं, लंडनला असताना तिला तिच्या वागण्याबद्दल अक्षराची माफी मागावी असं वाटलं होतं आणि आता दोघं समोरासमोर आल्यावर तिने बिनधास्त अक्षराकडे हात पुढे केला आणि म्हणाली, हाय अक्षरा, कशी आहेस? 2 क्षण नैनिकाच्या हाताकडे टक लावून पाहिल्यावर अक्षराने हळूच हात पुढे केला आणि तो हलवला आणि म्हणाली, आय एम गुड. असं म्हणताच तिने नैनिकाचा हात सोडला आणि मागे अबीरचा हात पकडून मानवीरला स्माईल दिली. दुसरीकडे अबीरला अक्षराच्या तळहाताची पकड त्याच्या हातावर जाणवत होती, पण तिच्याकडे पाहण्याशिवाय अबीरने काहीच केलं नाही आणि मनवीरशी हलकच बोलला. इतक्यात मनवीर आणि नैनिकाने अबीरला त्याचे वेडिंग रिंग्स दाखवल्या आणि म्हणाला, आम्ही लग्न केलं लंडनमध्ये. लग्न? अक्षरा कुतूहलाने बोलली, जी इतकी जोरात होती की अबीर तिच्याकडे बघू लागला. त्यावर अक्षराने कुजबुजत तिचे ओठ बंद केले आणि अबीर पासून दूर होत नील आणि आरोही त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर उभे होते त्यांच्या दिशेने सरकली. इकडे नैनिकानेही मनवीरला अबीरसोबत एकट सोडलं आणि स्वतः अक्षराच्या मागे तिच्याशी बोलायला निघाली. नील आणि आरोहीपर्यंत पोहोचण्यापूर्वी तिने अक्षराचा हात पकडून तिला बाजूला खेचलं. तिथे तिने अक्षराला प्रतिक्रिया देत म्हणाली, अक्षरा प्लीज, माझं ऐकल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नको आणि मी फक्त 5 मिनिटे घेईन. अक्षरा निंदनीयपणे तिच्या पापण्या उंचावत म्हणाली, बोल. आधी मला माझ्या सर्व वागणुकीबद्दल तुझी माफी मागायची आहे. त्यावेळी मी खूप परेशान होते आणि बहुधा पागल झाली होती. अबीर आणि माझं कुठलंच रिलेशन नव्हतं. आम्ही फक्त बिझनेससाठी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. नैनिकाच्या बोलण्यावर अक्षरा पहिल्या 2 सेकंदांसाठी उपहासाने हसली आणि मग म्हणू लागली, तू परेशान होती, नाराज होतीस, मग तू काहीही बोलशील का? तू स्पष्टपणे मला म्हणालीस की अबीर तुझ्यावर प्रेम करतात. मी खोटं बोलली. अबीर आणि माझ्यात काहीही नव्हतं. कधीच नाही. मनवीर आणि माझ्या मुलाला गमावल्याच्या दुःखाचा माझ्यावर इतका वाईट परिणाम झाला होता की मला माझा बिझनेस गमावायचा नव्हता. मला माहिती आहे की मी जे काही बोलले त्याबद्दल मला माफी मिळेल या लायक मी नाहीये. मी तुझ्या चारित्र्यावर प्रश्न केला, पण तरीही, असं म्हणत नैनिकाने अक्षरा हात जोडून आपलं संभाषण चालू ठेवले. मी हात जोडून तुझी माफी मागते आणि तू अबीरसोबत नेहमी आनंदी राहावी अशी देवाकडे प्रार्थना करेल. नैनिकाला असं हात जोडून उभी असलेली पाहून अक्षराला अस्वस्थ वाटू लागलं. गेल्या 5 महिन्यात सगळ्यांनी तिच्यावर फक्त आरोप केले होते. त्या सगळ्या बिनबुडाच्या आरोपांसाठी कोणीतरी तिची माफी मागण्याची ही पहिलीच वेळ होती. अक्षराचं मनातून रडलं आणि तिचे डोळे भरून आले.
हे लपवण्यासाठी अक्षरा मागे वळली आणि तिथून निघण्यापूर्वी म्हणाली, माझ्या मनात तुझ्याबद्दल खेद नाही, पण मला पुन्हा कधीच तुझं तोंड नाही बघायचं. गुड बाय. दुसरीकडे जेव्हा राजवी पार्टी हॉलमध्ये प्रवेश केला त्याच वेळी राघव देखील तेथे पोहोचला, ज्यामुळे त्यांचे खांदे एकमेकांवर आदळले आणि त्या एका धक्क्याने दोघांनाही त्या रात्रीची आठवण करून दिली, जेव्हा ते त्यांच्या आयुष्यातील नातं सर्वात सत्य आणि प्रामाणिक होतं. पण त्या रात्रीची एकही घटना स्वीकारायची नसलेली राजवी तिथून पटकन सरकली. पण कदाचित तिचं लक्ष दुसरीकडे गेलं म्हणून तिचा पाय तिच्याच गाऊनमध्ये अडकला आणि ती अडखळू लागली आणि पडली. जवळच उभ्या असलेल्या राघवने तिच्याकडे पाहिल्यावर तो तिला वाचवण्यासाठी अनैच्छिकपणे पुढे सरसावला आणि त्याने राजवीचा हात धरून तिला पडण्यापासून रोखलं. मात्र या कृतीने दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आले की दोघांचेही श्वास रोखून धरायला लागले. एकमेकांत परत पडू नये म्हणून घाईत राजवीनेही राघवच्या खांद्यावर हात ठेवला आणि डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. राघवला इतक्या वर्षापासून ओळखत असूनही आज त्याच्या जवळ येण्याची अनुभूती काही वेगळीच होती, जी तिला अबीरसोबत कधीच जाणवली नव्हती. दुसरीकडे राघवला चांगलंच आठवत होतं की राजवी त्याला थोडाही पसंत करत नव्हती. तिला ते आवडत नाही, म्हणून तो स्थिर झाला. राघवने तिचं मनगट हलवत तिच्यावरून नजर फिरवली. राघवच्या डोळ्यात फक्त स्वतःबद्दलचा तिरस्कार पाहून राजवीचं मन दुखायला लागलं. त्याचं मूळ कारण तिला कळलं नाही, पण कुठेतरी तिला राघवच्या काळजीच्या पद्धतीची भुरळ पडली होती आणि त्याला लक्ष वेधून घ्यायचं होतं, पण राघव तिच्याकडे बघत नव्हता. दुसरीकडे नैनिकाशी बोलून अक्षरा आरोहीकडे गेली. तिथे उभी असताना तिला अबीर हॉलच्या बाहेर जात असल्याचं दिसलं. तिला वाटलं अबीर पार्टीतून जात आहे म्हणून ती आरोहीला म्हणाली, मी आलेच. असं म्हणत ती प्रवेशद्वाराच्या दिशेने सरकली आणि अबीरच्या मागे वेगाने चालायला लागली. त्याला थांबवण्याच्या इराद्याने ती त्याला हाक मारणार होती, पण त्याच क्षणी तिला गेटवर उभी असलेली राजवी दिसली जी त्याच्या मागे बाहेर जात होती. दोघींना एकत्र जाताना बघून अक्षराने स्वतःला तिथेच थांबवलं. त्यांना पुन्हा एकदा एकमेकांवर प्रेम करताना पाहण्याची हिंमत अक्षराची नव्हती. त्यामुळे स्वतःला दुखावण्यापासून वाचवण्यासाठी तिने बाहेर न जाण्याचा निर्णय घेतला. तरीही तिचा चेहरा लटकलेला होता. मायराने अक्षराला एकटी उभी असलेली पाहिल्यावर ती धावत तिच्याकडे आली आणि तिला सोबत घेऊन गेली. तिच्या उदासपणाचे कारण विचारल्यावर अक्षराने नकारार्थी मान हलवली आणि खोटं हसायला लागली. मग मायराच्या काही मैत्रिणी तिथे आल्या आणि ती त्यांच्यासोबत गेली. त्यामुळे अक्षरा पुन्हा एकदा तिथे एकटी पडली. एकटी उभी असताना तिचे पाय थकले तेव्हा ती अचानक खुर्चीवर बसली. त्याच क्षणी मायराचा भारदस्त आवाज तिच्या कानावर पडला, जी माईक घेऊन अघोषित करत होती. थँक यू ऑल माय कॉलेज अँड स्कूल फ्रेंड्स. एवढी सुंदर पार्टी दिल्याबद्दल, माझ्या आवडीनुसार सर्व काही तयार केल्याबद्दल, मला स्पेशल फील केल्याबद्दल, मायरा हे सांगत होती. अचानक तिच्या मैत्रिणीने तिच्या हातातून माईक हिसकावून घेतला आणि म्हणू लागला, पुरे झालं आभार प्रदर्शन, आता पार्टी करूया. ती मागे उभ्या असलेल्या वेटरला हाताने इशारा करत म्हणाली, काही दिवसात तू कोणाची तरी बायको होणार आहेस, म्हणून लेट्स रॉक टुनाईट. दरम्यान अबीरच्या जाण्याने अक्षरा इतकी उदास झाली होती की तिला पार्टीला जावंसं वाटत नव्हतं. त्या जोरात गाण्यांच्या आवाजातही तिचं मन अबीर आणि राजवीच्या भोवती अडकलं होतं. त्यामुळे वेटरने तिच्या समीर ड्रिंक ग्लास आणला आणि तिने तो प्यायला. एक घोट घेतल्यानंतर तिला तिच्या तोंडात गोड आणि काहीशी फळाची चव जाणवली, जी शेवटी थोडा कडूपणा देखील देत होती. क्षणभर तिला वाटलं की त्या रसात दारू मिसळली आहे. तिने जवळ येऊन एका भटक्या वेटरला थांबवलं आणि विचारलं, एक्सक्यूज मी, यात अल्कोहोल आहे का? नो नो मॅडम, यात फक्त फ्रूट पंच आहे. समोरून वेटरने उत्तर दिलं आणि अक्षराच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून तिथून निघून गेला. इकडे अबीर हॉलमध्ये असताना अचानक त्याला आठवलं की त्याने त्याचा मोबाईल फोन गाडीतच ठेवला होता. म्हणून हॉलमधून बाहेर आल्यावर तो फोन घेण्यासाठी थेट गाडीकडे गेला. फोन घेतल्यानंतर गाडीतून तो पार्टी हॉलमध्ये गेला. तोच त्याची नजर हॉलच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या राजवीवर पडली. ती हातात वाईनचा ग्लास धरून बघत होती, अगदी नशेत. राजवीची ही कृती अबीरच्या लक्षात आली. ती त्याला त्रास देईल म्हणून त्याने तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि हॉलमध्ये प्रवेश करू लागला. पण त्याने विचार केल्याप्रमाणे राजवी लगेचच त्याचा हात धरला आणि आजूबाजूला बरीच माणसे असल्याने अबीरने हळूच तिचा हात धरून आणि तिला दूर ढकललं. पण राजीव एकदम नशेत असल्याने तिने लगेच त्याचा हात मागे धरला आणि त्याला ओढलं.
दुसरीकडे अक्षरा काही अंतरावर बसली होती आणि डोळ्यांनी सगळं बघून ईर्षेने पेटली होती आणि एकामागोमाग एक ग्लास भरून फ्रूट पंच प्यायली. त्याचवेळी पार्टीत आलेले प्रत्येकजण त्या फ्रूट पंचावर मद्यधुंद अवस्थेत होते. त्यात आरोही, नीलमयरा आणि राज यांचाही समावेश होता. त्यांच्यात कोणत्या तरी मुद्द्यावरून वाद झाला आणि मयरा राजवर चिडली आणि एका कोपऱ्यात गेली. ती बसली आणि तिच्या मैत्रिणींच्या सल्ल्यानुसार राजने तिला मानवण्याचा प्लॅन तयार केला आणि हॉलमध्ये बसवलेल्या म्युझिक सिस्टीममध्ये तिच्या परिस्थितीनुसार गाणं वाजवलं. ओ हो, कर दे ना छोटी मोठी गलती को माफ. इतना सा बस हसून कर दे. राज दोनदा मायराच्या समोर बसला. दोन्ही हातांनी त्याचे कान धरले आणि मग मायराच्या जवळ जाऊन तिला खांद्याला धरून उभं केलं. इतना सा बस हसून कर दे. तू जो वही नाराज मेरी सुना चले. मान जा तुझी ना ये आसान कर दे. तू खोल मेरे दिल को ले ले तलाशी. कोई भी मिलेगा न तेरे सिवा. तिचा तळहात धरून छातीवर ठेवून राजने तिला त्याच्या हृदयाचे ठेके जाणवले आणि पुढच्याच क्षणी त्याने पुढे होऊन तिच्या गालावर किस केलं. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? ज्या धमाजाची तुम्ही वाट बघत होता तो नक्कीच तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळेल. सो त्यासाठी तुम्ही वाचायला विसरू नका. सख्या रे, टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.